जीवाची पर्वा न करता ज्योतिबांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका होऊन सावित्रीबाई शिकवायला गेल्या. म्हणूनच आज साऱ्या स्त्रिया शिक्षित झाल्या. तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी आपाठी. तुझे लला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेत लावली, सुधारला समाज भिडेकली. ज्ञानज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, सावित्री आई, तुझ्या ताई, हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, माझे हो सावित्री आई. मुलींची शाळा काढली आहे, दिली आणि तिच्या नवऱ्याने स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातळ हो, लक्षात येते ना? शिक्षण देते. सावित्री स्त्रियांना रातोरा, रांगा, वाडा आणि पुष्टिपान होणार. बायकांची लायकी मुंबऱ्याच्या हात. पुरुषांची बरोबरी करायची का? शक्ती देवनामा सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया मिळाली देवा, पंखा दिले आई स्वप्नाचे. चंदन हो झिजली सत्वारी, आम्ही झालो सुगंधी. चंदन हो शिकण्यासाठीची मिळते आता संधी. जसे तुझ्या जबाबदाऱ्यांचं पाहुणी घरारी घेतली आम्ही दिशा तुम्ही. तुझा असा की उजळल्या पिढ्या उभी कमात तू मशाल होऊन. ती जशा जगायला तुझ्या आत्मजा सुखावला. सावित्री आई, सावित्री आई, तुझ्या ताई, हो सावित्री आई. जागच्या जागी वृत्ती सगळा उठवणपणा चिखलात काढला गेला. अनाथ सह्याद्रीची उंची सांगते का? आता धूळवर घेऊन झाली हा? आता आधी घरी वा आणि बघ स्वतःकडे. नाही, तुमचं झालं असेल तर म्या जाईल, तर म्या चालतच जाईल. एकदा सांगितलेलं कानात शिरत नसेल ना तर मनावर कोरून ठेव. आपल्या घराचा दरवंटा ओलांडायला स्त्रीला परवानगी देत नाही शास्त्र. फक्त वट पौर्णिमा, हळदी कुंकू, लग्न, पाटली, बाश. या व्यतिरिक्त जर का स्त्री घराच्या बाहेर पडली तर अशा स्त्रीचं चारित्र्य शुद्ध समजत नाही समाज. अशा स्त्रियांना 52 खडे दरवाज्यात फक्त उघडे असतात. तुम्ही बरळता, काल दगड मारली, आज चिखल फेकला. मी काय बोलले? चिखलाला मी फुलच मारलं ना.
हिंमत, जिद्द आणि चिकाटी समजून घेण्यात हा समाज कायमच कमी पडलेला आहे. राघवदादाचं तेच झालं. त्याला वाटलं अहिल्यादेवी घाबरती, पण त्या अजिबात घाबरल्या नाही. कारण त्यांच्या काळाचा जिद्द होती, मनगटात रग होती आणि त्या ऑफिसाची माहिती नव्हती. आज सुद्धा आमच्यामुळे तुम्हाला ही अवहेलना सहन करावी लागते. पण आता पाऊल मागे नाही. या पाणी तापायला लागतो. साऊ, तुम्ही आज हिमतीने उचललेले हे पाऊल उद्या कित्येक लेखी बाळींचं भविष्य घडवणार आहे. साऊ, ज्या हाताने मला हे बळ दिलं त्यांचा मान नको राखायला. ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायच्या नसते, कृतीत आणायच्या असतात. तरच आपल्याला आपली वाट सापडती. अगदी बरोबर. हे समजा तुमच्या पैशाला. तुम्ही म्हणला होता ना, पोरींची शाळा बंद पडू द्यायची नाही. किती विरोध झाला तरी त्यांच्या नाकावरती चून शाळा सुरूच ठेवायची. ती होती म्हणून आम्ही आहोत, ती होती म्हणून आम्ही आहोत, आणि ती होती म्हणूनच आज तुम्ही आहात, आणि तीच होती म्हणूनच आपल्या समाजात असणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत. नाहीतर मिशन सिंदूर सारखं मिशन पार पडलं नसतं. आज सावित्रीबाईंनी दगड, गोटे, माती, शिव्या, शेण खाऊन स्त्री शिक्षणाचा पाया उभारला आणि स्त्री आपल्या समाजामध्ये क्रांती घडवून आणली. परंतु एक आजची पिढी आहे जी साधं स्टुपिड म्हटलं की जीव देते, आत्महत्या करते. थोड्याशा लाईनसाठी मुली स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतात. आणि त्या माऊलींनी ज्या काळात मुलीच्या हाती पुस्तक घेणंही अशक्य होतं, अशा काळात घराच्या बाहेर जाऊन मुला समाजाचा शिव्या श्राप खाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रचला. मग सावित्रीबाई ह्या लहानपणापासूनच आग होत्या. कारण त्या लहानपणापासूनच आग नसत्या तर त्यांनी सतीप्रथेला विरोध केला नसता. आणि या आगीला ज्वालामुखीचं रूप देण्याचं काम ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि म्हणूनच आम्ही आमच्या नाटकामध्ये लहान सावित्रीला दाखवलं. सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. याच कारणामुळं आम्ही आमच्या नाटकामध्ये लहान मुलीला दाखवून स्त्री शिक्षणाची कशी प्रकारे उभारणी आणि त्यासाठी होणारा त्रास हा दाखवलेला आहे. आमच्या नाटकाचा एवढाच उद्देश आहे, ज्या सावित्रीबाईंनी समाजामध्ये क्रांती ज्योत निर्माण केली, अशा सावित्रीबाईचा थोडा तरी वारसा घेऊन आपण समाजापुढे चालावं. आणि त्यांच्या पावलावर का पाऊल ना तर शक्य नाही, पण त्यांच्या सावलीवर तरी पाऊल ठेवून आपण आपले सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्य करावं. धन्यवाद. जय